हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवायला घेतलं होतं ग्रीन चिकन आणि त्याचीच रेसिपी मी शेअर केलेली आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि त्याला मॅरिनेट केलेले दही, हळद आणि मसाला लावलेले आहे. इथे खोबऱ्याचं सुक्कं वाटण घेतलेलं आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि इथे मिरची, कोथिंबीर, पुदिना याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मॅरिनेशन करून लावून ठेवलेलं आहे. वाटणामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घेतलेले आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे मसाला मी 2 चमचे घेतलं होतं, ते व्हिडिओ करण्यासाठी राहून गेलं. आता इथे 2 कांदे घेतलेत आणि बारीक चिरून घेते. त्याच्यानंतर तेल घातलेलं आहे. 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची आहे. मॅरिनेशन चांगलं 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. जेवढं जास्त वेळ मॅरिनेशन करणार तसं चिकन छान लागतं, म्हणजे अर्धा ते पाऊण तास वेळ असेल तर. आता इथे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता टाकून घेते आणि कांदा फ्राय करून घेते. त्याच्यानंतर हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि परतून घ्यायचे. कांदा व्यवस्थित परतला की त्यानंतर 2 चमचे मी सुक्या खोबऱ्याचं भाजून वाटण बनवलेलं होतं ते घेतलेले. त्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचे आणि मीठ घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे. परतलं गेलं की त्यानंतर वाफेवरच शिजवायचे, पाणी नाही टाकायचं. आणि हा सुहानाचा ग्रेव्ही मसाला होता तो सुद्धा टाकलेला आहे. ग्रेव्ही छान येते. तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल तर पाणी ठेवायचं, नाहीतर मग पूर्ण सुक्कं बनवायचं. अशा प्रकारे ग्रीन चिकन खूप छान लागतं. वरून कोथिंबीर घातलेली आहे. 10 ते 15 मिनिटांनी चिकन छान शिजलं होतं आणि वाफेवरच शिजवायचं, खूप छान लागतं. मॅरिनेशनसाठी दही नसेल तर सायसुद्धा आपण वापरू शकतो. फक्त लिंबू पिळायचं थोडंसं. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.